पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहेत. पुणे शहरावरील नामचीन गुंडांची ओळख परेड काढण्यात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळ यांसह पुण्यातल्या इतर गुंड टोळी यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिला. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे दम भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे शहरातील अनेक नामचीन गुंडांची सध्या दहशत दिसत आहे. त्यात पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या देखील टोळी युद्धात करण्यात आली. शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता नवनियुक्त पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयात साधारण 200 ते 300 अट्टल गुन्हेगारांची परेड काढली आणि या गुन्हेगारांना चांगलाच धणका दिला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गुन्हेगारी टोळ यांना अटकाव करण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी टोळ्यातील प्रमुख आणि साथीदारांना ओळख परेडसाठी बोलवण्यात आले होते. यात गजानन मारणे, निलेश घायवळसह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख म्होरक्यांसह इतर सदस्यांचा या परेडमध्ये समावेश होता. पुण्यात सध्या अनेक गुंडांच्या टोळ्या आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे आता पुण्यात रोज एक नवी टोळी तयार होताना दिसत आहे. त्यात कोयता गँग, गाडी फोडून दहशत पसरवणाऱ्या गँगचा देखील समावेश आहे. लहान मोठ्या सगळ्याच टोळ्या यांना तंबी देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी थेट आयुक्तालयातच परेड काढली.